मुंबई महानगरपालिका निवडणुकीत तिसरी आघाडी काँग्रेस आणि वंचितकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं होतं. अखेर दोघे एकत्र आले. आता दोघे एकत्र येऊन निवडणुकीत कसा परफॉर्मन्स देत आहेत याकडे लक्ष आहे. पण या दरम्यान त्यांच्या काही चुकांची चर्चा जास्त होते बरं का. झालं असं की वंचितच्या धोरणामुळे काँग्रेसचाच गेम झालाय का अशी चर्चा राजकीय वर्तुळात दबक्या आवाजात सुरू आहे. वंचितमुळे मुंबईत काँग्रेसचाच गेम. वंचित सोबत आघाडीचा आग्रह, काँग्रेसचेच फिरले ग्रह. आणि म्हणून माझं आव्हान आहे आपल्या सगळ्यांना, उद्याची युती होईल न होईल, उद्याची युती होईल न होईल, स्वतःची हिंमत हारता कामा नये हे पहिल्यांदा लक्षात. 25 डिसेंबरला केलेलं प्रकाश आंबेडकरांचं हे विधान कदाचित काँग्रेससाठीच असावं. 28 डिसेंबरला मुंबईत मोठा गाजावाजा करत काँग्रेस आणि वंचितनं एकत्र लढत असल्याची घोषणा केली. वर्षाच्या शेवटी दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला आणि वर्षाच्या सुरुवातीला निवडणूक होण्याआधीच दोन्ही कार्यकर्त्यांचा उत्साह मावळला. नेहमीप्रमाणे काँग्रेसनं घोळाचं सत्र कायम ठेवलं आणि वंचितनं देखील काँग्रेसच्या पावलावर पाऊल टाकलं. वंचितनं काँग्रेसकडे 70 जागांची मागणी केली होती. त्यापैकी 62 जागा काँग्रेसनं दिल्या, पण 16 ठिकाणी वंचितनं उमेदवारच दिले नाही. ऐनवेळी वंचितनं 16 ठिकाणची यादी काँग्रेसकडे दिली आणि काँग्रेसकडे पण उमेदवार नसल्यानं अखेर बंडखोर आणि अपक्ष उमेदवाराला पाठिंबा देण्याची वेळ काँग्रेसवर आली. या संदर्भामध्ये कालच आम्ही त्या ठिकाणी जाहीर केलेलं आहे की वंचित बहुजन आघाडीची इच्छा होती की 5 ठिकाणी त्यांनी मित्रपूर्ण लढत लढवायची आहे. काँग्रेस, रासपा आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया गवई अशा तिन्ही पक्षांच्या विरोधामध्ये 5 ठिकाणी ते उमेदवार देत आहेत. तर ज्या पद्धतीनं त्यांच्या जागा वाटपामध्ये आम्ही त्यांच्या त्या काही इच्छा होत्या त्याला मान दिला, त्याच पद्धतीनं आता ह्या 5 ठिकाणी आम्ही त्यांच्या इच्छेला मान देत आहोत आणि 5 वॉर्ड सोडून बाकी संपूर्ण मुंबईमध्ये ही आम्ही आघाडीनं एकतेनं ही निवडणूक लढवणार आहोत. वंचितनं 16 ठिकाणी ऐनवेळी उमेदवारी न दिल्यानं आता याचा फायदा कोणाला होणार याची चर्चा सुरू झाली आहे. वंचितला मिळालेले मतदारसंघ हे ठाकरे बंधूंची वोट बँक असलेले होते, त्यामुळे इथे ठाकरे बंधूंना फटका बसण्याची शक्यता होती. प्रभाग 6, 11, 12, 13, 14, 15 या प्रभागांमध्ये उमेदवार दिलेले नाही. हे सगळे प्रभाग दहिसर आणि बोरिवली परिसरातील आहेत. या प्रभागांमध्ये गुजराती आणि उत्तर भारतीय मतदारांचं प्राबल्य आहे. इथं भाजपचं वर्चस्व असून काँग्रेसनं ही मतं मिळवण्याचा प्रयत्न केला होता. मात्र बंडखोरीमुळे उत्तर भारतीय मतांमध्ये फूट पडणार असून त्याचा फायदा भाजपच्या उमेदवारांना होण्याचा अंदाज राजकीय वर्तुळात आहे. 19, 21, 30 या प्रभागांमध्ये कांदिवली आणि मालाड पट्ट्यात मराठी आणि दलित मतांची संख्या लक्षणीय आहे. इथं काँग्रेसच्या बंडखोर उमेदवारांमुळे महाविकास आघाडीच्या मतांचं ध्रुवीकरण होण्याची चिन्ह आहेत. प्रभाग 46 हा गोरेगाव परिसरात येतो. या प्रभागात मराठी आणि मध्यमवर्गीय मतदार निर्णायक आहेत. इथं भाजप आणि शिंदे गट यांची युती प्रबळ असताना काँग्रेसची बंडखोरी महायुतीसाठी सोन्याहून पिवळी ठरू शकते. प्रभाग 117, 153, 177 हा परिसर कुर्ला आणि चेंबूरमध्ये येतो. या भागात मुस्लिम आणि दलित मतदारांची संख्या मोठी आहे. काँग्रेसचे बंडखोर उमेदवार याच वोट बँकवर डल्ला मारण्याची शक्यता आहे. अशावेळी वंचित बहुजन आघाडी किंवा MIMची मतं काँग्रेसच्या अधिकृत उमेदवाराला अडचणीत आणू शकतात. प्रभाग 182, 195, 198 हा वरळी आणि परळ परिसरातला आहे. या प्रभागांमध्ये मराठी मतदारांचा दबदबा आहे. इथं ठाकरे गट आणि काँग्रेस यांच्यात समन्वय असणं गरजेचं होतं. मात्र काँग्रेसच्या बंडखोरीमुळे इथली लढत रंगतदार होणार आहे. वंचितनं सोडलेल्या बहुतांश मतदारसंघात काँग्रेसमध्ये बंडखोरी झाली आहे. यातील बऱ्याच प्रभागांमध्ये ठाकरे बंधूंची ताकद जास्त आहे. आता काँग्रेस बंडखोर अपक्षांना पाठिंबा देणार की ठाकरे बंधूंना छुपी मदत करणार याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष असणार आहे. जुई जाधव, NDTV मराठी, मुंबई.